मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाले आणि याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित केलेला आहे। आपण तिथली ही दृश्य पाहू शकतो। यावेळी पोलीस ठाण्यामध्ये वाद देखील झालेला आहे। या दरम्यान पोलिसांना कुणाचा तरी फोन आल्यामुळे एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। आता उद्या बारामतीमध्ये सकाळी 10 वाजता एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील रोहित पवारांनी दिली। डोंट टेल अस आम्ही आणलेलं ना सोबत तर या संपूर्ण प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू, तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल। आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे। आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये एफआयआर होईल अशी आमची अपेक्षा आहे।